जे प्रोप्रायटर म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं तर विचुंबे नगरीचे सुप्रसिद्ध बिल्डर्स त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आणि आमदार विक्रांतदादा पाटील यांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला विचुंबे. आणि एका बाजूला गावदेवी गावठाण. चला विचुंबे संघाचा 12th मॅन आपण ही कॉमेंट्री बॉक्समध्ये या. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलेत शुभम डाकी मॅन फ्रॉम बोरकार. आणि समोर स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा खेळाडू सध्या आपण पाहताय संदेश गोंधळी. बामण डोंगरीचा खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहिला 6 बाईक ज्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. आणि एका बाजूला नॉस्टा किंगला खेळाडू आहे स्वतः प्रसाद जावळ्याचा खेळाडू. एकाच बेल्ट मधील एका परिसरातील हे दोन संघ खेळाडू आहेत. उलवा नोड मधील जावळे गाव आणि एका बाजूला बामण डोंगरी टीमचे खेळाडू. लेफ्टी बॉलर समोर लेफ्टी बॅटर जीवित मात्रे आणि त्यांच्या बरोबरीने असणारा साईशला आपण पाहताय. साईचा आमच्या सोबत संयम आहे. उरण संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. डाव्या हाताचे गोलंदाज या टीमकडे जे असतात रोहित आपण पाहता रोहित धाकटीजूचा खेळाडू साईश प्रत्येक जण दमदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलसाठी बॉल तयार शुभम आणि समोर संदेश गोंधळी सँडी ऑन स्ट्राईक. फर्स्ट बॉल ओ द विकेट. बाहेर टाकला बॉल आणि जास्तीचा बाहेर निघाला त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं आणि पहिलीच रन अतिरिक्त स्वरूपात मिळेल. बॅटिंग करत असताना टीम विचुंबेला चांगली लढत नक्कीच तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. फुल लेन बॉल लॉफ करत असताना स्लॉट मध्ये बॉल होता आणि इथे मात्र वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावर बॉलला फेकलं सीमा पार. संदेश गोंधळीचा मॅक्झिमम हिट षटकार. अफलातून टायमिंग. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. गेले 4 वर्ष रायगड ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ पुरस्कार ज्या टीमला मिळाला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून तो संघ होता जीवदानी बामण डोंगरी. आणि त्या संघाचा प्रमुख फलंदाज आघाडीचा खेळाडू संदेश गोंधळी मैदानामध्ये आहे. आदरणीय गणेशदादा पाटील युवा मोर्चा अध्यक्ष पेन तालुका भाजप त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तेही चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहेत. आपटला बॉल बॅकफुटला गेले स्लॅश केला बॉलला आणि गली आणि कव्हरच्या मधून गॅप मध्ये काढला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार खणखणीत चौकार. मागच्या 3 सामन्यामध्ये रुपेसर धावा येत नव्हत्या. बघा आता धावा यायला सुरुवात झाली. कारण दोन्ही टीमकडे तगडे खेळाडू आहेत. तगडी स्टारकास्ट तुम्हाला उरण आणि पनवेल तालुक्याची एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. मला वाटतं महाड वैष्णवी 11 कोलाड महाड संघ योगेश पेणकर यांचा 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. आणि मागच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा अंबरनाथ संघाने पराभूत केलं मावळ टीमला आणि तोही संघ 2ऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. आता यातून जिंकणारा संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला अंबरनाथ टीम समोर खेळताना पाहायला मिळेल. चैतन्य पाटील सध्या आपण पाहता त्याला क्रीडांगणामध्ये याच मैदानावरती चैतन्य पाटीलला खरं तर डीके चषकामध्ये 2 व्हीलर बाईक मिळाली होती. डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये याच क्रीडांगणावर त्यांनी आपल्या आयुष्यातील आणखी एक बाईक पटकावली होता असा खेळाडू आता स्वतः जीवित विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. रायगडचा वेल फिनिशर जीवित. याही वेळेला हॅमर्ड चैतन्य जिथे गेला त्याच्या हातामध्ये बॉल चाललाय. क्या बात आहे. ही रणनीती आहे. हा बॉल जर का तुम्ही रिप्ले मध्ये जर का पाहिला आउटसाइड द ऑफ स्टंप त्या ठिकाणी लेन बॉल टाकला आणि त्याच्यावरती मिड ऑफला क्लिअर करत असताना संदेशला एलिव्हेशन कमी मिळालं. बघा हा बॉल साईड अँगलने आपण पाहू शकाल लेन बॉल होता आणि त्याला मात्र फोर्स करत असताना बरोबर त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने चैतन्य पाटील त्याच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. संदेश गोंधळी हा खेळाडू. हे व्हेरिएशन आहे आणि फिल्डिंग मधलं स्टँडर्ड. चैतन्य विकेट किपर होता तो आला त्या ठिकाणी आपण पाहिला तर बरोबर बॉलर समोर आणि स्वतः जीवित विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गेले आणि त्यानंतर चैतन्यने हा झेल टिपला. 3ऱ्या क्रमांकावरती रायगड की शान सूरज पाटील मैदानाकडे चाललेत. एक अर्धशतक केपीसी इनामपूर ट्रॉफी मधलं आणि तब्बल 1 लाखाच्या वर पारितोषिक एका मॅच मध्ये पटकावणारा खेळाडू कोण तर तो केडीएच स्पोर्ट्स वाघीलवाडा संघाची रन मशीन सूरज पाटील. चला एका मॅच मध्ये 1 लाखाहून अधिक पारितोषिक मिळालं होतं
भिवंडीच्या मानकोली संघाला त्याने पराभूत केलं होतं आणि तो खेळाडू आता मैदानाकडे चालला 3ऱ्या क्रमांकावरती. म्हणूनच मी कथा मगाशी उल्लेख केला, दोन्ही टीमकडे चांगले तगडे स्टारकास्ट आहेत. उरण, पनवेल, पेण, कर्जत, कालापूर, मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत आणि त्या 15 तालुक्यांमधील काही जे निवडक संघ आज या आठ जे आहेत ते स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये पनवेलचेच मला वाटतं 2 संघ आहेत. उरणचा एक संघ, पेणचा एक संघ, मावळ, अंबरनाथ, त्याचबरोबरने कोलाड संघ आपण पहिला महाडचा तोही आहे या स्पर्धेमध्ये. पनवेलचे 3 संघ, क्षमा असावी. कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र नॅचरल स्विंग, हलकासा बॉल बाहेर निघाला. साईश कळंबोली, दोस्ती स्पोर्ट्स पनवेल आणि त्यानंतर आणखीन एक संघ आपण पाहताय आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे या टीमला. खतर आमदार विक्रांतजी पाटील साहेबांनी अनेक महत्वाच्या समस्या त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये मांडल्या. समोर हलक्या हाताने घेत असताना मिड ऑफला चालला बॉल, क्विक सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 रन या ठिकाणी मिळाली. पहिलं षटक थोडंसं इव्हेंटफुल राहील कारण पहिला बॉल वाईड, त्यानंतर षटकार, चौकार, विकेट, कमबॅक हे आपण पाहता शुभम डाकीकडून, जो बोरकारचा खेळाडू आहे उरण परिसरातील. कमबॅक करत असताना आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समोर डाव्या हातासमोर सर्वाधिक ताकदवर फलंदाजी करणारा खेळाडू प्रसाद गरत, मॅन फ्रॉम जावळे. प्रसादने पिक केला बॉलला. डाव्या हाताचा गोलंदाज म्हणजे प्रसादसाठी नेहमी ऍडव्हान्टेज राहिला कारण तो चांगला खेळतो डाव्या हाताच्या गोलंदाजाला. बहुतांश उजव्या हाताच्या खेळाडू डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर अक्षरशः नांगी टाकतात, परंतु प्रसाद त्याला एक अपवाद आहे. आम्ही नेहमी सांगत आलो रायगड क्रिकेटमध्ये फार कमी खेळाडूचे डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर चांगली बॅटिंग करतात, ज्यामध्ये प्रसादचा मी उल्लेख करेल. दापोलीचा विश्वजित मात्रे आभ्या त्याचा उल्लेख करेल. खोपोलीमध्ये गेला तर अर्षद पेंडारी बंटी त्याचाही मी उल्लेख करेल. हे फार कमी खेळाडू जे उजव्या हाताचे असताना देखील डाव्या हाताच्या गोलंदाजावर आक्रमण नेहमी करत असतात. आणि पहिलाच बॉल पिक केला त्याने मिड विकेटला षटकार ठोकत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये 18, मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक महागडं षटक असेल. 25 धावांचं एक षटक होतं मागच्या खरं सामन्यामध्ये. अंबरनाथच्या गोलंदाजाने लास्ट ओव्हरमध्ये 25 दिल्या होत्या आणि यावेळेला मात्र 18 चांगला स्टार्ट मिळालाय. बॅटिंग करत असताना आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे टीमला चांगली लढत या ठिकाणी असेल. चांगल्या मॅचेस तुम्ही संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहत आलात. आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये तालुका लेवलचं क्रिकेट देखील महत्वाचं आहे. रमेश पवार आऊ या संघाचा मला टीम मेंटोर सध्या, कारण तो टीमच्या बाहेर आहे, नेहमी टीम सोबत असतो. वाकडी गावचा सुपरस्टार आणि एक 4 व्हीलर त्याच्या नावावरती राहिले असा एक दमदार खेळाडू या सामन्यांचा आनंद घेतोय. निलेशजी कांबळे त्यांनाही आपण पाहू शकाल, तेही सामन्याचा आनंद घेतात. स्वतः आमच्या अतुल दादा करता उरण प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज पॅकर, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खतरे पुरस्कर्ते जे आहेत त्यांचं प्रत्येकाचा मी आभार व्यक्त करेन, कारण तळागाळातील नवोदित खेळाडूंना मात्र हक्काचं व्यासपीठ खुल्या गटामध्ये उपलब्ध करून देणारे आहेत. आणि बघा पहिला बॉल वाईट पुन्हा साईशनेही टाकलाय. जासई गावचा खेळाडू बॉलिंग मार्कवरती आलाय, साईश मात्रे. व्हाईट बॉल आपण त्या ठिकाणी पाहिला आणि टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे 19. याही वेळेला सूरजला डॉमिनेट केला, इनसाइड आउटचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं सूरजने जो प्रयत्न केला कव्हर्सला तो सर्वात चांगला फटका मारतो एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याला बीट करत असताना हा बॉल वेगात निघाला, निर्धाव डॉट बॉल. विवर्सची संख्या आता वाढत चालली या सामन्याचा आनंद घेताना. मोठ्या संख्येने विवर साईप्रीत लाईव्ह सोबत जॉईंट झाले. डिग आउटचा प्रयत्न होता, चॉप केला बॉलला, परंतु इथे देखील रन नाहीये. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक. प्रसाद सांगतो हा बॉल सोडायला हवा होता, लेफ्ट केला असता तर कदाचित वाईट बॉल घोषित करण्यात आला असता. परंतु हे व्यावसायिक गटाचे खेळाडू आहेत, खुल्या गटाचे, त्यांना प्रत्येक बॉलवरती आक्रमणच करायचं आणि सामना 4 षटकांचा असल्यामुळे नक्कीच एक खेळाडू आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील, यातील मात्र शंका नाहीये. 19 लॉस ऑफ 1, 19 एक गडी बाद, 1.2. चेंडूच्या समाप्तीनंतर चेस केला होता बॉलचा पाठला करत असताना वन्स अगेन वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल टाकला साईशने
आणि इथे देखील आपण पाहिला पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय. मध्यरात्र झाली आणि रात्रीचे 1:30 झालेले आहेत. अजूनही प्रेक्षकांची गर्दी ही मैदानाच्या सभोवताली आपण पाहू शकाल. आज बऱ्याच ठिकाणी स्पर्धांचं आयोजन आहे आणि असं असताना देखील ज्या पद्धतीने प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालाय, कवसला केले सोयरदार पवार त्या ठिकाणी आहेत. एनएडीचा खेळाडू उरण तालुक्यातील एनएडी या संघातून खेळणारा सोहेल त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड करतोय आणि तिथे मात्र सिंगल मिळाली. प्रसाद आता स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. या एंडनं षटकार मिड विकेटला सोपा नाहीये, लांब आहे. लॉंग बाउंड्रीज ज्या का विकेट्स आहेत त्या विकेटवरती खेळत असताना धावाही बनवायच्या आहेत आणि मोठी धावसंख्या उभारायच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबेला. हा संघ नेहमी नावी पण विचुंबे असा नावाने खेळतो. मध्ये आता निलेश अदा यांनी आमदार विक्रांतदादा पाटील त्यांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्या नावाने मात्र हा संघ खेळतोय. कारण मी मगाशी उल्लेख केला, जेव्हा रजिस्ट्रेशन थांबलं होतं विचुंबे उसरली या संपूर्ण परिसरामध्ये, तेव्हा मात्र तिथला आपला भूमिपुत्र तो मात्र प्रचंड बॅकफुटला गेला होता आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विक्रांत दादाने जे काही काम केलंय ते वाखाणण्याजोगं होत. आणि बघा पुन्हा एकदा मिड विकेटला यावेळेला बॉल उडवलाय प्रसादने, सीमा पार 6 धावा. प्रसादचा पलटवार षटकार, अप्रतिम टायमिंग. जावळे गावचा खेळाडू बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टचा बॉल क्रॉस अँगलने बॉल टाकला होता आणि इथे मात्र समोर हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि त्यानंतर बॅट स्विंग अप्रतिम. स्टँड अँड डिस्पॅच, अफलातून टायमिंग. उलवे नोड मध्ये कधी गेलात तर जावळे गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य काय तर लोकसंख्या फार कमी आहे, गाव छोटं आहे, परंतु या गावाला ओळख प्राप्त करून देणारा खेळाडू कोण तर तो प्रसाद करत आहे. व्यावसायिक दर्जाचा खुल्या गटाचा खेळाडू जबरदस्त फलंदाजी करत असताना 27 धावा 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्लॅश केला बॉलला, लो फुल टॉस. कवसला आपण पहिला थ्रू द कवस हा फटका होता, 1 रन इथे मिळेल. 28 धावा या ओव्हरमध्ये 10 आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 18 आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 28. याच प्रसाद गरज बद्दल मी चर्चा करेल. जेव्हा आदई सर्कलच्या मैदानावरती किंजल ट्रॉफीचं आयोजन केलं होतं तेव्हा एकट्याने 50+ रन केल्या होत्या चेस. हा एक विक्रम त्याच्या नावावरती राहिलाय. एकट्याने मात्र प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करून टाकलं होतं असा एक दमदार खेळाडू. 28 धावा. शॉर्ट टी मीटिंग बोलवली. आता कोणाकडे जातील, रोहितकडे जातील की आणखीन एखादा नवीन ऑप्शन वापरतील. कारण सोहेल दार पवार देखील एक वेगवान गोलंदाज या टीमकडे आहे. रोहित देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि मगाशीच म्हटलं डाव्या हाताचे गोलंदाज या टीमकडे जास्त आहेत. जास्तही संघ जेव्हा ग्रामीण गटामध्ये खेळतो मला वाटतं 5 ते 6 गोलंदाज डाव्या हाताचे त्यांच्याकडे आहेत आणि नेहमी चांगली कामगिरी ग्रामीण गटामध्ये या संघाची राहिली. आता धाकटी जुई गावचा खेळाडू आलाय रोहित गुरुनाथ घरत बॉलिंग मार्कवरती. वडिलांचं नाव यासाठी घ्यावं लागतं कारण एकाच टीम मध्ये 2 रोहित घरत आहेत. कन्फ्युजन होतं. रोहित सी घरत आणि एक रोहित जी घरत आहे, त्यामधला रोहित गुरुनाथ घरत आलाय. पुण्याची स्पर्धा खत या खेळाडूने व्यावसायिक गटामध्ये गाजवली होती. गावदेवी गावठाण हे खत ब्रँड आहे आणि या नावासाठी त्याने मात्र चांगली कामगिरी करताना खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये बेस्ट बॉलर हा पुरस्कार मिळवला. आणि गेले कित्येक वर्ष तालुका लेवलचं क्रिकेट म्हटलं की नाविश 11 विचुंबे हे नाव देखील सातत्याने चर्चेमध्ये राहिलं. परंतु आज हा संघ आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे या नावानं खेळतो कारण निलेशजी कांबळे हे आमदार विक्रांतदादा पाटील यांचे कट्टर समर्थक आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ बॅटिंग करतोय. रोहितचा फर्स्ट बॉल वेल जज, क्या बात आहे. सोडला बॉलला, लाईन ओळखली त्या ठिकाणी प्रसादने, पंचांनी जमिनीला हात केले समांतर आणि बॉल होता अवांतर. अवांतरण मिळेल या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात विचुंबे टीमला. टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 29 लॉस ऑफ 1. नो बॉल कॉल. मला वाटतं ओव्हर स्टेपिंग, क्या बात आहे. आता संधी आहे प्रसादला. प्रसादने डोक्यावरती बॅट घेतली होती कारण फुल लेंथ यॉर्कर त्याला हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, पण अशातच आपण पहिला बॉल बटन पॅटच्या मधून निघाला विकेट किपरच्या दिशेने मागे. यस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय, त्यामुळे आता नेक्स्ट बॉल फ्री ट्रायल. चला, नो आर्ग्युमेंट. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. सूचना असेल प्रत्येक टीमला.
पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. धावसंख्या सध्या धावफलकावरती 30 आपण पाहू शकाल. एक गडी बाद 30, अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर प्रसादला फ्रीडची नामी संधी आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी या बॉलवरती मोठा फटका मारण्याची प्रयत्न करत असताना बॉल फ्लॅश स्लिपला चालला. हलकीशी कडा घेत असताना संधी रनआउटची देखील होती, परंतु इथे फ्रीड बॉलवरती रोहित गरजचं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ग्रेट कमबॅक. चांगला गोलंदाज आहे धाकटी जुई गावचा. अष्टपैलू खेळाडू, मिस्टर युपीएल ही त्याला उपाधी मिळाली. वुमन प्रीमियर लीग त्याने हे गाजवली. फुलटॉसला दिशा दिली. स्क्वेअरलेगकडे हा फटका मारत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. करण मडवी जो चिरले गावचा खेळाडू आहे, प्रत्येक संघातला एक एक खेळाडू अतुल मडवी यांनी निवडलाय आणि एक चांगला संघ तयार केलाय. मला वाटतं जीवित एक सिनियर खेळाडू या टीम मध्ये लॉंगॉन मध्ये, तोही आता आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. त्यालाही आपण देऊया शुभेच्छा. जीवित म्हटलं की विगर नाईट स्पर्धा. याही वेळेला आपण पाहिला इम्प्रोव्हायझेशन करत असताना सिंगल हँडेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय. कमी गतीचा बॉल, लाईन ओळखता आलेली नाहीये. पंच चर्चा करतील नेमका निर्णय काय. चांगला बॉल टाकला अकूट टप्प्यावरती. फिंगर रोल करत असताना प्रसादला देखील डॉमिनेट केलं या बॉलने. बघा साईड अँगलने हा बॉल चेक करतो आपण. लास्ट मोमेंटला ग्रीप निसटल्या हातातून आणि सिंगल हँडेड प्रयत्न. फलंदाज बादचा इशारा आलाय ऑफिशियल्स कडून. खेळाडू बाद, बिग विकेट प्रसाद, बॅक टू दी डगआउट. अखेरकार विकेट मिळाला प्रसादचा. दोन्ही पंचांनी संवाद साधला, चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय दिला की खेळाडू बाद कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. निर्णय त्या निर्णयाचा सन्मान करत असताना प्रसादला आपण पाहताय मैदानामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 32, 2 गडी बाद 32 अशी धावसंख्या आहे. 7 मध्ये 14चं योगदान दिलंय, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार होते प्रसादच्या इनिंग मध्ये. नवीन बॅटर मैदानाकडे चालले. नयन भगत वाजेपूरचा खेळाडू आहे. नयन भगत लेफ्टी बॅटर मैदानाकडे चाललेले आहेत. डाव्या हाताचा गोलंदाज आणि त्याच्यासमोर लेफ्टी बॅटर असणं गरजेचं आहे. आणि नयन भगत हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. चौथ्या क्रमांकावरती 32, 32 धावा. 32ला 2 सध्या परिस्थिती आपण पाहिली. फलकावरती 32 आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14च्या सरासरीने 28 आल्या आणि ही सरासरी जर का अंतिम षटकापर्यंत कायम ठेवली तर 50+ रन होतील. आणि या धावा देखील निर्णायक राहतील, कारण याच मैदानावरती 36 धावा पेन टीम समोर महाड संघाने डिपेंड करून दाखवल्या होत्या. 5 मध्ये 4, 6 मध्ये 5 क्षमा असावी करून दिल्या नव्हत्या फहादने, महाडचा गोलंदाज. आणि इथे देखील जर का 50+ रन आल्या तर टेन्शन वाढेल. फलंदाज गार्ड घेतोय आणि बॉलर मात्र ट्रॅकवरून सुटला होता. पुन्हा माघार घेतली रोहितने. त्यालाही माहिती आहे माघार घेणं गरजेचं होतं. कधी कधी एखादा खराब पाऊल टाकण्याऐवजी माघार घेतलेलीच बरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, फ्लिक केला बॉलला. यॉर्करचा प्रयत्न होता टोक क्रशिंग आणि त्यामध्ये दिशा देत असताना स्क्वेअर लेग कडे फटका पाहिला. ज्या ठिकाणी डीप मध्ये आकाश पाटील विंधण्याचा खेळाडू आहे, त्याच्या दिशेने हा फटका. सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद 33 धावा. 33 लॉस ऑफ 2. भरपूर स्पर्धा आपण सध्याच्या घडीला चालू असताना पाहिल्या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. RPL चालू आहे. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व जे उरण तालुक्यामध्ये सोनारी नगरीमध्ये आहे. क्या बात आहे. अनइवन बाउन्स, बॅकफुटला गेले. त्या ठिकाणी हाफाम जॅकचा प्रयत्न होता, परंतु बॉलने टप्पा घेतल्यानंतर उसळी कमी घेतली. जो अपेक्षित बाउन्स यायला हवा होता फलंदाजाला तो मात्र मिळालेला नाहीये. आणि हेच तर या विकेटचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीपासून आम्ही हेच सांगत आलो, या विकेटवरती फलंदाजांना फलंदाजी करणं सोपं नाहीये. लेग लाईनचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झाली.
स्ट्रॉंग अपील होताना पाहिली. आता निर्णय काय असेल, निर्णय पंच देतील. सूरज पाटील भरपूर डॉट बॉल त्याने फेस केलेत धावा बनवत असताना. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. दोन्ही संघ दोन तालुक्याचे जरी असले तरी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आणि चर्चा होईल आता नेमकं काय घडलंय. निर्णय मागे घेतलाय स्क्वेअर लेग पंच. चला आपण चर्चा केली आहे. चला फिल्डिंग टीम उरण फिल्डिंग लावून घ्या. 4 धावा, क्या बात आहे. या फटक्यावरती 4 मिळतील. चला चैतन्य मागचाही बॉल सेम कंडिशन होती. दोन्ही पंचाने चर्चा केली त्यानंतर खेळाडू बाद घोषित केला. आताही आपण निर्णय घेतो दोन्ही पंचांच्या सहमतीने. तो निर्णय दोन्ही टीमला मान्य करावा लागेल प्लीज. प्रसादने देखील बॉल मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा चर्चा केली दोन पंचांनी आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की खेळाडू बाद आहे. आणि आताही चर्चा झाली दोन पंचांमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं स्क्वेअर लेग पंचांनी की बॅटला लागलाय बॉल, त्यामुळे खेळाडू सुरक्षित आहे. आणि इथे बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत 2 गडी बाद 37-37. चला पंचांशी आपण चर्चा करू नका. सामना लगेच चालू करा. फिल्डिंग लावून घ्या. विनंती राहील पुन्हा एकदा फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मला वाटतं कॉमेंट्रीचा आवाजही कमी आहे त्यामुळे नो टेन्शन. पेण नगरपालिकेच्या मैदानामध्ये 10 नंतर आवाज कमीच असतो. त्यामुळे कधी कधी अशा क्रुशियल कंडिशनला जास्त कॉमेंट्रीकडे लक्ष वेधलं जातं खेळाडूंचं. पण तो ऑफिशियल्स देखील त्या ठिकाणी नामांकित आहेत त्यामुळे त्यांचा निर्णयाचा सन्मान तुम्हालाही करावा लागेल. ही सूचना आता असेल प्रत्येक टीमला. अंतिम षटक. शुभम पाटील हा कमी वयाचा खेळाडू आहे जो लेदर क्रिकेट डिस्ट्रिक्ट लेवलला खेळलाय. जिल्हास्तरीय लेवलला क्रिकेट खेळला आणि यंदाचं पावसाळी रबर बॉल क्रिकेट खरं तर या खेळाडूने गाजवलं शुभम पाटीलने. आणि तेव्हापासून हा खेळाडू चर्चेमध्ये राहिला. आणि त्यानंतर मला वाटतं अतुल दादांनी त्यांना आपल्या टीम मध्ये जॉईन केलं. हीच खासियत अतुल दादांची. एखादा यंगस्टर त्यांच्या नजरेमध्ये आला, जर का तो चांगली कामगिरी करत असेल त्याला हक्काचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम गावदवी गावठण या टीमने म्हणजे अतुल मडवी यांनी केलंय. सातत्याने नवोदित खेळाडूंना आपल्या स्क्वॉड मध्ये जॉईन केलंय. बरेचसे रती महारथी तुम्ही पाहिले असेल या संघातून खेळलेले आहेत. टेनिस बॉलमध्ये बॉल तयार. पहिला बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. ऍडजस्टमेंट केली जरूर पण पूल करता आलेला नाहीये बॉलला. मिड विकेट कडे अजून एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शुभम पाटील वरती पहिला बॉल सिंगल आली. 38 धावा. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 5 निर्णायक बॉल फार महत्वाचे राहतील. 38 धावा या धावफलकावरती आहेत. अंबरनाथ संघाने मागचा सामना जिंकलाय तर नक्कीच यातला विनर संघ पुढच्या मॅच मध्ये अंबरनाथ संघासोबत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. जशीत आणि प्राप्ती 11 जिते अंबरनाथ हा संघ असेल विनर टीम सोबत पुढच्या लढतीमध्ये. 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. 38 स्कोर कार्ड वरती आहेत. क्या बात आहे. प्लॅन मिस वन्स अगेन. अप्रतिम बॉल टाकलाय. गुडलेथ मध्ये टाकला होता. हलकासा राईज झाला. सूरज पाटीलला बीट करत असताना बॉल निघाला विकेट किपरच्या दिशेने. डॉट. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. अंतिम ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 18, सेकंड ओव्हरमध्ये 10 आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. हे चांगलं कमबॅक आतापर्यंत पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये 1 रन खर्च केले शुभमने. पुढचा बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह लेंथ मध्ये होता. शॉर्ट एक्सचा कव्हरला बॉल ड्राईव्ह केला. साईशच्या हातामध्ये चाललाय. निर्धाव चेंडू. ऑप्शन्स भरपूर आहेत बॉलिंग मध्ये. सोहेलदार पवारला त्याने थांबवलं. अंकेश सारखा चांगला हिटर त्यांच्या टीम मध्ये. निमिष मोहितेला आपण पाहता. आकाश, जीवित, संपूर्ण स्टार कास्ट तुम्ही या संघामध्ये पाहताय. चांगलं बॅटल तुम्हाला या लढतीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचे 3 निर्णायक चेंडू टार्गेट बनवायचं. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शुभमचा पुढचा बॉल नयनसाठी फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. वॉट शॉट. पिकअप केला बॉलला
अप्रतिम हँड आणि कॉर्डिनेशन, बॅट स्विंग चांगला होता आणि बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. काय फटका मारला, शफल झाले होते आणि त्यानंतर हलकासा हाफ ट्रॅकर, बाउन्स कमी होता तरी फटका चांगला होता. फिरून मात्र दिशा दिली, प्रॉपर मिडल झाला बॉल आणि बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा षटकार आला. 45 45 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल, क्या बात आहे, वाईड यॉर्कर, अप्रतिम. सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला खेळाडूसाठी. काय बॉल टाकला, अनप्लेएबल होता नयनसाठी. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नयनकडे नव्हतं, असाच बॉल टाकला होता वेगात. यॉर्कर, वाईड यॉर्कर, फुल लेंथ, जबरदस्त बॉल. अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधला. टीमची धावसंख्या 45. लास्ट बॉल मध्ये जर का ब्लास्ट झाला तर 50च्या आसपास पोहोचेल. बॅटिंग करणाऱ्या संघाने पुन्हा एकदा दिशा दिली आहे. पॅरलल स्ट्रोक, नो मॅन्स लँड, बॉल चाललाय वन बाउन्स इन टू द फॅन्स, सीमा पार. शेवट गोड झालाय, इनिंगचा चौकार येतोय. बॅटिंग करत असताना आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबेला आणि बरोबर धावा स्कोर कार्ड वरती आहे. त्या ठिकाणी 49 धावांचं न्यूमॅरिकल टोटल, राऊंड फिगर टोटल आता उभं राहिलेलं आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गावठाण उरण टीम समोर आणि एका बाजूला 50 धावा डिपेंड करायच्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करताना आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबेला, अतुलजी मडवी गावठाण उरणचे पॅकर, तर दुसऱ्या बाजूला निलेशजी कांबळे युनियन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर. तर दोन्ही संघ मालकांना देऊया शुभेच्छा या मॅचसाठी. त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. जशी डावाला सुरुवात होईल पुढच्या इनिंग मध्ये आवाज आपण ऐकणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. रुपेशजी पाटील यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद. चला, सामना चालू करायचा आहे. कृपया जास्त वेळ घेऊ नका. गावदेवी गावठाण उरण आणि त्यांच्या विरोधामध्ये आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ ओसुंबे, या दोन संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळतोय. 50 धावा इथून प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र बनवल्या गेल्यात. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ ओसुंबे टीमने आता गावदेवी गावठाण टीम उरणला मात्र बनवायच्या आहेत 51 धावा. 50 धावा बनवायच्यात माफी असावी. 4 षटकांमध्ये 50 धावा तब्बल इथे मात्र आता बनवाव्या लागतील.
24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 50 धावांची गरज. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम रात्रीमध्ये प्रवेश करत असताना मात्र पाहायला गेलं तर खूप छान क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळालं इथे. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मात्र हा संघ जो जिंकणारा संघ आहे तो संघ मात्र खेळणार आहे टीम अंबरनाथ बरोबर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला इथून मात्र पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र हाताळले गेले. सुरुवात झाली आहे. 50 धावा मात्र इथे बनवायच्या आहेत. आशिष मेहरुल गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला गेलं तर हा गोलंदाज सातत्याने मात्र चर्चेत राहिले गेले. स्ट्राईकला मात्र चैतन्य पाटील स्टेट राव इथे मात्र पाहायला मिळालं. क्रिकेट मधली सुरक्षित फटका अगदी क्लास आणि क्लासिकल क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा मात्र हा फटका ठासून ठोकून चैतन्य पाटीलने दिलाय पाठवून सीमारेषा पार. आल्या धावा इथून मात्र 4. चैतन्य पाटील मात्र याच मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर डीके चषकामध्ये रोशन पाटील सर याच खेळाडूला बाईक इथे मात्र मिळाली होती. त्याच खेळाडूची ओळख राहिली गेली. याच मैदानाची ओळख या खेळाडूकडे आहे. त्याच पद्धतीने मैदानाला सजवण्याचा परिपूर्ण प्रयत्न चैतन्य पाटीलकडनं मात्र केला जाईल. दूरवरचा प्रवास केला जाईल का नाही आहे तिथे थोडासा मात्र अपुरा प्रवास पडला गेला. एकदा मात्र कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात इथे. आणि या 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र धावपालकावरती धावा आल्या जाते त्या 6 धावा. त्यांना माहिती आहे की इथून 50 बनवायच्या 4 षटकांमध्ये आपण पाहायला गेलं तर धावा बनत नाही आहेत या मैदानामध्ये. धावा बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न जरूर इथे मात्र केला जाईल कारण तेवढेच ताकदवान गोलंदाज आशिष मेरुळकर आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वेळा मात्र आपण सामना टर्निंग पॉइंट गोलंदाजी मात्र राहिली गेली आहे. P1 स्लोवा डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळालं. थोडासा गती परिवर्तन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहायला गेलं तर खेळाडू मात्र इथून बॉलला अडवतील तोपर्यंत एक सिंगल मात्र इथून पाहायला मिळणार आहे. साधावा धावपालकावरती इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. पाहायला गेलं तर आमचे ऋतुराज हॉटेलचे मालक साहेबांचं आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. इलाजर मात्रे साहेब आणि त्याचबरोबर आमचे सगळे आयोजक आपण ज्या पद्धतीने मात्र स्पर्धेला सहाले प्राप्त करून निशाकार गरज साहेब असतील, संजय गरज साहेब आणि आमचे ॲडव्होकेट आदरणीय जगदीशजी पाटील साहेब 4 जणांनी एक उत्तम उदाहरण मात्र क्रिकेटचं दिलंय. क्लास लांब टॅकीशी आवाज आलाय. नाईस साऊंड पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. ही खास आणि क्लास या खेळाडूची मात्र राहिली गेली आहे. नाव आहे आकाश पाटील. विंधणे खेळाडू टीमचा मात्र उत्तम खेळाडू सातत्याने परिचित चर्चेत राहिलेले खेळाडू आकाश पाटीलच्या बॅटमधून आलाय. शानदार षटकार. विनीजी कार्लेकर साहेबांचा शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. त्याचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. इथून जर आता विकेट आली तर 500 रुपये आणि षटकार आला तरी 500 रुपये. ऋतुराज हॉटेलचे मालक आदरणीय विनीत कार्लेकर साहेबांकडनं वर्सोली बीच वरती मात्र हा हॉटेल आपल्याला पाहायला मिळते. ऋतुराज हॉटेल आणि त्या हॉटेलचे मालक आपण पाहायला गेला तर पहिल्या दिवशी आपण सौभाग्यवती त्यांच्या ताईंचं शुभ सन्मान आणि आमच्या गावातीलच पाहायला मिळतात. दुश्मी गावचे आणि एक यशस्वी उद्योजक हॉटेल व्यावसायिक म्हणून ज्यांच्याकडं पाहतोय आपण त्यांचं शुभागमन अगदी प्रेमल स्वभाव आणि नेहमीच सातत्याने आम्हाला मदत करणारे
13 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. धावपलकावरती मात्र बनवायच्या तुम्हाला तब्बल 50 धावा पहिल्या षटकामध्ये. इथून 13 धावा खुल्या करत्या मॅच मध्ये परिपूर्ण मात्र आपल्या बनवण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतात आता आपल्याला. एंड चेंज झाला नगरपालिका एंड कडनं मात्र इथून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चैतन्य हिरामन नाईक आपल्याला पाहायला मिळतात. चैतन्य पाटील स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतात आपल्याला. त्याच्या बॅटमधून ना पहिल्याच इथून ओव्हर मध्ये चौकार जरूर तिथे आलाय. आज विकी दादा यांचं शुभागमन झालंय. मोठसा सहकार्य त्यांचं राखलं गेलेलं आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने. खूप मेहनत त्यांनीही घेतली. त्यांचं सहकार्य इथे मात्र सहकार्याची दखल आपल्याला घ्यावी लागेल. खूप छान इथे मात्र बॉल हाताळला गेलाय. तोपर्यंत पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग मध्ये शॉट मध्ये डीप मध्ये बॉल मात्र जात असताना पाहायला मिळालं. अडवलं गेलंय. तोपर्यंत एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. या विकेटवरती धावा येत नाहीयेत. आपण पाहायला गेलं तर बॉल अगदीचाच बाउन्स होताना मात्र पाहायला मिळतोय. थोडासा खाली राहिला जातोय कारण ग्रास आहे मैदानामध्ये. ड्यू फॅक्टर पाहायला मिळतो तुम्हाला. विकेट थोडीशी मात्र इथून ओली होते आणि त्याच्याचमुळे की काय नरम विकेटवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजांचा इथून परिपूर्ण फायदा मात्र या विकेटवरती अगदी 5 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे. आकाश पाटील ज्यांच्या बॅटमधून इथे मात्र षटकार आलाय. 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक इथे मात्र पाहायला मिळतोय. मालिका वीर आपण पाहायला गेलं तर बाईक आहे आणि जिंकणाऱ्या संघाच्या पॅकर्सला सोन्याची अंगठी या स्पर्धेच्या निमित्ताने इथे मात्र देण्यात येणार आहेत. भरपूर साऱ्या बक्षीस तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. असा 5वा दिवस खूप छान पद्धतीने या स्पर्धेची मांडणी मात्र केली गेली आणि खास करून या स्पर्धेला जे टायटल नाव दिलं गेलंय शूरवीर शंभूराजे. चर्चा झाली आहे. मिड ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न जिथे मात्र पाहायला गेला तर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रतीक मोकल अप्रतिम झेल तिथे मात्र पकडला गेलाय. परंतु पंच काय कळवतायत आउट. सर आउट ना. आउट. फलंदाज आउट. साईचे आमचे प्रतीक तिथे होते. त्यांनी पकडला झेल अप्रतिम आणि फलंदाज बाद झालेत. आकाश पाटील विंधने चा खेळ जरूर त्याने मात्र गाजवलाय परंतु इथून पाहायला गेलं तर खेळ त्यांना मात्र थोडासा अपुरा होताना पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झालेत. आकाश पाटील दफलकावरती धावा 14 आपल्याला पाहायला मिळतात. नितीन कार्लेकर आमचे ऋतुराज हॉटेलचे मालक आदरणीय त्यांच्याकडनं मात्र विकेटसाठी 500 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपये. षटकाराचे बाकी आहेत. विकेटचे 500 रुपये आलेत. बहुत चांगला ऑन साईडला फक्त दिशा दिली. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. एक धावपलकावरती आले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेलाय. रनआउटची नामी संधी मात्र तिथे आहे. फलंदाज पोचलेत का त्याची शहानिशा मात्र केली जाईल. संजय भोईर सर तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये तिसऱ्या पंचाची मागणी इथे मात्र करण्यात आलेली आहे. तिसरे पंच आमचे प्रीतम पाटील रफ्तार के राजे डे नाईट के नो डाउट.
त्याचबरोबर आमचे आदरणीय समोरच्या दिशेने खेळल्या आपण पाहायला गेलं तर बॉलच्या काही मात्र त्यांना पाहायला मिळते दुसऱ्या वेळेचा प्रयत्न मात्र केला गेला निर्णय चुकलाय तिथे हो 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 सामना क्रुशियल आहे तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर आणखी एक विकेट मात्र गमवावी लागते फलंदाज बाद होतील साईश मात्रे एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळेल 2 रनचा कॉल इथे मात्र झाला होता त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एकच धाव आली आहे धावपलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये 2 विकेट आतापर्यंत मात्र येताना पाहायला मिळतात षटक मात्र हा सध्याच्या घडीला नावी जात असताना पाहायला मिळतोय खूप छान हिरामन नाईक गोलंदाजी साकारताना ते मात्र पाहायला मिळते नवीन फलंदाज जीवित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत मुलेखंड संघाचे मात्र स्टारकिस्ट मात्र खेळाडू मात्र सातत्याने राहिले गेले रायगड वर्सेस ठाण्यामध्ये ठोकलेला मात्र तो षटकार कोण विसरणार त्याच्यानंतर मात्र प्रसिद्धी झोतात आलेले मात्र जीवित मात्रे मुलेखंड गावाचा मात्र हा खेळाडू मुलेखंड गावाचे खेळाडू खूप छान पद्धतीने आपण पाहायला गेलं तर खेळ पाहायला गेलाय चला आपल्या टीम मीटिंग घ्यायची नाहीये अधिवेशन चालू आहे तिकडे मंत्रालयात जे काय आहे ते घडेल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 षटकांमध्ये धावा आल्या 17 आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज काल ग्रामीण पेन तालुक्यातील संघाने सुद्धा एवढा वेळ घेतला नाही आज भरपूर सारा वेळ खर्च होताना पाहायला मिळते फायनल डे आहे कमीत कमी सकाळी 8 वाजता तरी बक्षीस वितरण झाला पाहिजे कारण सकाळी 9 वाजता इथे दुसरा कार्यक्रम आहे JSWच्या मॅचेस आहेत आदित्य पाटील आणखी एक चांगला गोलंदाज ज्या टीमचे 11 तर 11 खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये इथून मात्र खेळताना पाहायला मिळत आहे तेच आदित्य पाटील चांगले गोलंदाज परंतु पाहायला गेलं तर हा बॉल बराचसा बाहेर वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल अतिरिक्त धाव मात्र धावपलकावर येताना पाहायला मिळेल बामणडोंगरी म्हटल्यानंतर तेजस म्हात्रे किंजल ट्रॉफीचे मात्र सर्वा आता हे मात्र आपण पाहायला गेलं तर त्यांचा मोठं योगदान क्रिकेटसाठी राहायला गेलंय आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतात इथे गोलंदाजी मार्कवरती रायगड प्रीमियर लीग मध्ये आजी त्यांना खेळताना पाहिला आपण आणि आज रायगड प्रीमियर लीग मध्ये क्वालिफायर झाले परंतु इथून जीवित इथून मात्र पाहायला गेलं तर खेळाडूला मात्र तुम्ही थांबवणार कसा हा खेळाडूचा क्लास वेगळा आहे खेळाडू मात्र क्लास आहे क्लासिकल क्लास इथे मात्र ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय ते नाव आहे जीवित मात्रे च्या बॅट मधून मात्र हा आलाय गरमाट निर्माण करणारा षटकार आता षटकारानं समीकरण मात्र बदलली जातील धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावाने इथून मात्र विजयासाठी गरज असणार आहे ते येणारे बॉल शिल्लक आहे ते 11 आणि 26 धावांची गरज जीवित मात्रे मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच जीवित राहणार आहे कारण खेळाडू खास आहे समोर मात्र पाहायला गेलं तर बामणडोंगरी एक्सप्रेस म्हणून ओळख राहायला गेलेला मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्या नावाचा डंका पेटलाय तो मात्र आदित्य पाटील फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण बॉल चाललाय इथे मात्र तोपा होता तोप्याला केलाय कबूल 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 जीवित मात्रेच्या बॅट मधून मात्र आणखी केलाय शानदार इथून मात्र षटकार आणि भीमर साठी इथून मात्र भीमर मात्र इथून रिव्ह्यू सिस्टम DRS ची मागणी करण्यात आली आहे बॅटिंग टीम कडनं
धावपलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. येथील किती त्याची चर्चा. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आणि धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या षटकारानंतर. 30 धावा आता विजयासाठी. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 धावांची गरज. म्हणून तर या मुलेखंड क्रिकेटचा मात्र हा खेळाडू रायगड टेनिस क्रिकेटमधील कोहिनूर हिरा रायगड ठाणे मॅच ज्या वेळी होतोय त्यावेळी मात्र पाहायला गेलं तर सुधीर तांडेल यांची जेव्हा जेव्हा आठवण होते तसेच मात्र आपण पाहायला गेलं तर जीवित मात्रेला पाहिल्यानंतर रायगड आणि ठाणे मॅचची मात्र आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाहीये. तो षटकार ठोकला आणि रायगड संघाला जिंकून दिला होता तो जीवित मात्रे. स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतो. इथे एका धावेने धावपलक मात्र पुढे जाईल. एका धावेने मात्र आता गरमाट निर्माण होताना पाहायला मिळेल. या मैदानामध्ये पाहायला गेलं तर 6 बॉलमध्ये 5 धावा होत अगदी कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, त्याच्यानंतर बनल्या जातात. त्याच्यामुळे मात्र पाहायला गेलं तर उर्वरित 3 बॉलमध्ये धावा येतील किती, 6 बॉलमध्ये धावा ठेवल्या जातील किती. गोलंदाजी मार्कवरती आदित्य पाटील, बामणडोंगरी एक्सप्रेस आणखी एक नाव सातत्याने मात्र रायगड टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत राहिलं गेले. तेच मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र क्रमांक 3चा षटक हातात असताना ते मात्र पाहायला मिळतात आपल्याला. आदित्य पाटील राईट मूव द विकेटनं मात्र पाहायला मिळतील. हा बॉल चांगला इथे मात्र हाताला. हे कास आहे क्लासिकल खेळाडू आहे. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाले. एक सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 32 धावात येणारे 8 बॉल आणि 18 धावांची गरज. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच जीवित होऊ शकतोय. जीवित मात्रेसाठी मॅच जीवित होऊ शकतोय. इथे मात्र गावठाण उरण टीमसाठी इथून पाहायला गेलं तर अप्रतिम सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत दादा आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ विचुंब्या त्याच्या विरोधामध्ये गावदेवी गावठाण. क्रॅकिंग शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. शतक्षक डीप मध्ये आहेत. कव्हर एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल इथे आणि या एकाच धावेवरती समाधान मांडलं गेले. आता इथून मात्र पाहायला गेलं तर विजयासाठी 7 बॉल आणि मात्र 17 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे, निर्णायक आहे आपण पाहायला गेला तर. कारण एका बाजूला पाहायला गेलं तर आमचे निलेशजी कांबळे साहेबांचा मात्र हा संघ ज्यांनी पॅक केलाय. विक्रांतदादा पाटील यांचे मात्र कट्टर समर्थक ज्यांची मात्र आपण ओळख पाहत असतो. उचुंबे गावाचे मात्र दमदार व्यक्तिमत्व आणि या आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती प्रतिष्ठान विचुंबे पनवेलचे मात्र पॅकर आपल्याला पाहायला मिळतात इथे. आता स्ट्राईक यांना मात्र फलंदाज पाहतोय आपण चैतन्य पाटील. मोठा फटका जरूर तिथे मात्र खेळायचा होता. चुकी झाली थर्डमॅन मध्ये. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने मात्र नाराज आपण चैतन्य पाटील मात्र पाहायला मिळतं. त्यांना माहिती आहे की हा फटका मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. तर येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. जिंकणार का इथून मात्र आपण पाहायला गेलं तर गावदेवी गावठाण उरण टीम. तर दुसऱ्या बाजूला आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. दोन संघांमध्ये मात्र युद्ध मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळतं. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत आता मात्र 16 धावा. अजूनपर्यंत इथून 5 सामने अजूनपर्यंत बॅलन्स आहेत. 2 सामने 4 षटकांचे आहेत, त्याच्यानंतर 3-3 षटक आणि नंतर 2-2 षटकांचे 2 सामने. असं मात्र अजून फॉर्मॅट आपला बाकी आहे. एक 4 ओव्हरच आहे. त्याच्यानंतर 3 ओव्हरचे पाहायला मिळतील आणि 2-2 ओव्हरचे पाहायला मिळतील. परमेश पाटील सर मोठं योगदान राहिले या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं. आज भालला अंतिम दिवस त्यांनी करून परत एकदा थेट शूरवीर शंभूराज चषक 2026 मध्ये डेरे दाखल झालेत. सहा बॉल 16ची गरज आपण पाहायला गेलात तर. सहा बॉल 16 समीकरण मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटक नयन भगत. वाजेपूर म्हटल्यानंतर गोलंदाजांचा संघ म्हणजे वाजेपूर संघाची ओळख राहिली गेली आहे. त्याच वाजेपूर संघातून मात्र आपण चुन के नयन भगतला मात्र चुनलंय आणि इथून निवडलं गेलंय. नयन भगत गोलंदाजी मार्गवरती. हो घुंगरू शॉट. चनन चुम आवाज करत बॉल सीमारेषा पार आलाय. शानदार फलंदाज चैतन्य पाटीलच्या बॅट मधून षटकार. क्लास आहे ना.
या खेळाडूकडे एक वेगळा क्लास आहे, सातत्याने इथे मात्र पाहायला मिळते. आपण पाहायला गेलं तर या खेळाडूनं मात्र अनेक मैदानं गाजवली आहेत, अनेक मैदानं मारली आहेत, अनेक मैदानामध्ये या नावाचा बोलबाला राहायला गेलाय. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून मॅच खुली केली आहे. 5 बॉल आणि त्या 10 धावांची गरज. चंदू वाघमारे सर कुठे आहेत? खूप छान साहेब, लाईव्ह टेक्निकल टीम कार्यरत असताना मात्र पाहायला मिळते. एकच धाव मात्र आली इथे. आता विजयासाठी 4 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक कन्व्हर्ट झाली आहे. नयन भगत आपण पाहायला गेलं तर वाजेपूर टीमसाठी एक महत्वपूर्ण गोलंदाज सातत्याने राहिली गेली आहे. आताच आपण पाहायला गेलं तर अनेक पनवेल तालुक्यातील स्पर्धेमध्ये मात्र वाजेपूर संघाला खेळताना आपल्याला पाहत असतो. खानावमध्येही त्यांनी मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना मात्र हाहाकार मागवला खानाव नाईटमध्ये वाजेपूर टीमनं. आज पुनश्च परत एकदा मात्र या नयन भगतला मात्र पाहायला गेलं तर आज तालुका हाफ मध्ये खेळताना पाहायला मिळतात. टीम विक्रांत दादा प्रतिष्ठान युवा शक्ती संघ विचुंबेमध्ये. परंतु जीवित म्हात्रे समोर आहे. मॅच अल्टीपल्टी करण्याची क्षमता जीवित म्हात्रे यांच्याकडे आहे. फटका फसलाय तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील, परंतु एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल तिथे. खराब शॉट सिलेक्शन. नाराज जीवित मात्र स्वतःवरती होताना मात्र पाहायला मिळतात इथे. आता पाहायला गेलं तर विजयासाठी समीकरण मात्र बनली गेली आहेत. 3 बॉल आणि 8 धावांची गरज. एखादा षटकार चैतन्य पाटील यांच्या बॅटमधून येईल का? चैतन्य पाटील उरण तालुक्यातील एक नामांकित खेळाडू. टाकी गावासाठी मात्र ग्रामीण क्रिकेटला मात्र सुरुवात केली आणि बघता बघता आपण पाहायला गेलं तर अगदी व्यावसायिक गटामध्ये सुद्धा या खेळाडूंना मात्र खेळताना पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडनं खेळल्या जात आहेत. चैतन्य पाटील समोर आहे, त्याच्यानंतर मात्र आक्रमण केलंय. चैतन्य पाटीलची ओळख 30 राहिली गेलेली आहे. बॉल होतोय सीमा रेषा पार. धावा आल्या चैतन्य पाटीलच्या बॅट मधून 6 षटकार आणि या षटकारानं मॅच ऑन केली आहे. काय मॅच बनली गेली आहे. अप्रतिम आणि अप्रतिम. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या आता मात्र इथून 50 धावांचा पाठलाग करत असताना 48 धावा. आता विजयासाठी विकी दादा पाहायला गेलं तर 2 धावांची गरज. काय म्हणणं आहे तुमचं? 2 धावांची गरज. विकी दादाही माईक उचलला होता. गेम आहे सांगू शकत नाही. गेम अल्टीपल्टी म्हणून म्हटलं जातं टेनिस क्रिकेट हा जंटलमॅन लोकांचा खेळ आहे. कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाही. 2 बॉल 1 धावांची गरज होती तेव्हा तो सामना डिफेन्स केला होता गोलंदाजी करत असताना. आता मात्र इथे 2 धावांची गरज 2 बॉल मध्ये. क्लास परंतु इथून पाहायला मिळाला चैतन्य पाटीलचा. म्हणून या चैतन्य पाटीलला सर्वाधिक मागणी का आहे त्याचं उत्तम उदाहरण देत